नमस्कार, मी वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी 1 किलो आवळ्याची आवळा कँडी घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही आवळा कँडी आवडते। चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहे। आवळे घेताना असे मोठे मोठे आवळे घ्यायचे आवळा कँडी बनवण्यासाठी। तर सर्वात पहिले हे आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि नंतर एका स्वच्छ कापडाने हे पुसून घ्यायचे आहे। आता इथे आपल्याला आवळे हे वाफवून घ्यायचे आहे। तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यावर चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये हे आवळे आता वाफवून घ्यायचे आहे। आवळे वाफवायला साधारणतः 10 ते 12 मिनटं लागतात। तर इथे 12 मिनटं मला लागलेले आहेत। तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी हे आवळे असे वाफवून झालेले आहेत। तर वाफवून झाले कसे समजणार, तर हे असे आवळे असे उमलायला लागले ना तर समजायचं की हे आवळे वाफवून झाले। आता इथे हे आवळे थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि त्याचे अशा फोडी करून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बघू शकता सहजतेने हे फोडी त्याच्या होतात। एकदा वाफवले ना की त्याच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या होतात। तर त्यातली जी काही बी असते ना ती बी बाजूला काढून घ्यायची आहे। तर बघा तुम्ही बघू शकतात एकदम सहजतेने हे अशा त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या होत आहे। तर मी अशा प्रकारे हे सर्व आवळ्यांच्या फोडी करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकतात तर इथे सर्व आवळ्यांच्या फोडी वेगळ्या करून झालेल्या आहेत। तर इथे 1 किलो आवळ्या मी इथे घेतलेला आहे। आता इथे एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे। तर 1 किलो आवळ्यासाठी इथे मी 600 ग्रॅम साखर वापरलेली आहे। तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। तर कधी थोडं जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथे 1 किलो आवळ्याला 800 ग्रॅम 700 ग्रॅम साखर घेऊ शकतात। पण मी इथे थोडं मला कमी गोड हवं होतं आम्हाला, तर त्यामुळे मी इथे 600 ग्रॅमच घेतलेली आहे। आता त्या थोडीशी साखर टाकल्यावर त्यामध्ये आवळे टाकायचे आहेत आणि पुन्हा मी साखर घातली आणि त्याच्यामध्ये हे आवळे घातलेले आहे। आता यामध्ये थोडंसं लिंबाचा रस टाकायचा आहे, हे एक लक्षात ठेवा। थोडासा आंबट असा पेणा यायला पाहिजे, थोडीशी ही आवळा कँडी आंबट गोड लागायला पाहिजे। तर त्यासाठी यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे। तर आता हे मी साखर टाकली आहे, हे सगळं पहिले सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे। अगदी अलगद हलवायचं आहे, जास्त असं हलवायचं नाही आहे आपल्याला। एकदा फक्त अलगद असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी ह्या 1 किलो आवळ्याला अर्धा लिंबू, फक्त अर्धा लिंबूचा रस इथे मी घातलेला आहे। ह्या लिंबाचा रस तुम्ही नक्की घाला आवळा कँडी करणार असेल तर, कारण की खूप चवीला खूप छान लागते ही आवळा कँडी। तर आता इथे मी हे सगळं मिक्स करून घेते। मिक्स करून झाल्यावर आता ही अशीच्या अशी आपल्याला ठेवायची आहे, पातेल्यामध्ये झाकून ठेवायचं आहे। तर ह्या साखरेला आता पाणी सुटेल, साधारणतः 8 ते 9 तासाने लगेच ना पाणी सुटतं साखरेला जर तुम्ही बघितलं तर। आणि ही आवळा कँडी आहे ही साखरेमध्ये साधारणतः 3 ते 4 दिवस अशीच ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता त्याला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे। इथं मी 4 दिवस ठेवली आहे। तर हे अशा प्रकारे साखरेला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे। जेव्हा आपण साखरेमध्ये ठेवणार ही आवळा कँडी तर तेव्हा दररोज आपल्याला हे हलवायचं आहे। जर तुम्ही हलवलं नाही तर त्याला बुरशी येऊ शकते, हे एक गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे एक लक्षात ठेवा, ही 4 दिवस आपण ठेवणार आहे तर हलवायचं आहे दररोज एकदा तरी, म्हणजे ही आवळा कँडी ह्या साखरेमध्ये छानपैकी अशी मुरते। तर हे 4 दिवसामध्ये ही आवळा कँडी मस्तपैकी अशी मुरून झालेली आहे। आता एका चाळणीने हा साखरेचा जो काही पाणी झालेलं आहे साखरेचं ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि ते आपण फेकायचं नाही कधी। ते आपल्याला सरबतसाठी कामं येतं, त्याचं सरबत खूप छान लागतं। आणि साधारणतः थोडं अर्धा 1 तास असंच ठेवायचं, म्हणजे त्यातील सर्व जे काही साखरेचा पाणी असेल ते झालेलं त्या पूर्ण निघून जाईल। तर आता नंतर इथे तुम्ही बघू शकतात एका ताटामध्ये सेपरेट अशी काढून ठेवायची। तर मी इथे ठेवलेली अशी 2 ताटामध्ये ठेवली 1 किलो आवळ्याची।
तर आता ही आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे. जास्त कडक उन्हात वाळवायची नाही आहे. साधारणतः 3 ते 4 दिवस कमी उन्हामध्ये वाळवायची आहे. जास्त उन्हामध्ये वाळवली तर एकदम कडक होतात. तर तुम्हाला थोडंसं मऊसर हवं असेल तर साधारणतः 2 ते 3 दिवसच वाळवा. 3 दिवसात बरीचशी सुकून जाते उन्हामध्ये. तर ही मी इथे 4 दिवस ठेवली आणि इथे थोडं कडक अशी केली आहे, म्हणजे ही वर्षभर राहील. जर तुम्हाला कमी मऊसर पाहिजे असेल तर तुम्ही तशी पण ठेवू शकतात आणि याला पिठी साखर लावून तुम्ही वर्षभर एका बरणीमध्ये ठेवू शकतात. तर चला, तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा.